मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं मतदान सुरू आहे आणि हे मतदान सुरू असताना अनेक ठिकाणी अनेक गोष्टी उघडकीस आल्या. काही ठिकाणी शाई निघून जाते, काही ठिकाणी याद्यांमध्ये घोळ आहे, तर काही याद्यांमध्ये घोळ असलेला असा प्रकार गोरेगाव पूर्वेकडील प्रभाग क्रमांक 54 मधील रहिवाशांमध्ये आला. त्यांनी तातडीने 54चे मतदार 51 मध्ये डिवाइड करायचं असं सांगितलं, परंतु त्या ठिकाणी असलेले स्थानिक नागरिक यांनी त्याचा विरोध केला व गोरेगाव पश्चिम येथील उन्नतनगर येथील निवडणूक अधिकारी यांच्याकडे थेट त्यांनी तक्रार नोंदवली. व नक्की काय प्रकार होता, काय सांगतो? हा सर्व महाराष्ट्र सरकार आणि निवडणूक आयोग यांचा अनिगोंदा कारभार आहे आणि यांच्या या गलथान कारभारामुळं मतदारांना त्यांचं बळी घेतात. हे सरकार आणि निवडणूक आयोग आमच्या मतदारांचा बळी घेतात असा आमचा थेट आरोप आहे. प्रत्येक यादीमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये हा पूर्ण गलथान कारभार त्यांचा चालले आहे. मतदार याद्या इकडच्या तिकडे करून मतदारांना गोंधळून टाकलेला आहे. म्हणून ह्याच्यावरती येणाऱ्या भविष्यामध्ये किंवा आता आमचा आक्षेप आहे, आम्हाला ज्याला मतदान करायचं आहे आम्ही मतदान त्यालाच करणार. आणि आज आम्ही इथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उन्नतनगर गोरेगावला आलो आहे. आमचं असं झालेलं आहे की आम्ही पूर्वेला राहतो. आमचा वार्ड 54 आणि 51 आहे, पण नवऱ्याचं मतदान 54 मध्ये आणि बायकोचं 51 मध्ये. आणि हे असं आम्ही चालून देणार नाही. आणि मतदान हा आमचा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि मतदान कोणाला द्यायचं हे आम्ही ठरवणार. सरकार किंवा सरकारचे अधिकारी किंवा निवडणूक आयोग ठरवू शकत नाही. म्हणून आम्ही न्याय मागायला या निवडणूक अधिकाऱ्याकडे आलो. त्याने आम्हाला चांगलं सहकार्य केलं. त्यांनी त्यांचा सही शिक्क्यासह आमचं पत्र स्वीकारून करून घेतलं, म्हणून त्यांचंही अभिनंदन. आणि मी प्रत्येक नागरिकाला मुंबईमधल्या महाराष्ट्रामधलं आवाहन करतो, जागरूक बना आणि या सरकारला, भ्रष्ट सरकारला, निवडणूक आयोगाला धडा शिकवायचा असेल तर इथून पुढे आपल्याला जागरूक नागरिक म्हणूनच राहिलं पाहिजे. धन्यवाद.